पॉवर की कोणी चोरलेली. ओ ऍक्च्युली विशाल आणि मी आम्ही लोक मजा करत होतो. आम्ही ते मोठं जे लॉक होतं ती की चोरायचा ट्राय करत होतो. पण फन होता, असंच मजा होती. त्यात काही गेम नव्हता. यू बोथ आर विनर्स फॉर मी. डझंट मॅटर हु गॉट ट्रॉफी. आणि हे जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, मी जे काही खेळले ते तुम्हाला आवडलं आणि त्याच्यासाठी जे तुम्ही मला प्रेम देताय ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्या ट्रॉफीपेक्षा. तू लय भारी आहे. थँक्यू. इंटरव्ह्यूला नाही गेले. येस, मी इंटरव्ह्यूला नाही गेले कारण 2-3 दिवस तब्येतच बरी नव्हती. सो मला बेड रेस्ट सांगितली होती त्याच्यामुळे. पण येतील लवकरच, इंटरव्ह्यूज येतील. अं, अगोदरच सगळं सांगितलं हे समजलं. मला एक प्रश्न आहे. बीबीने टास्क मध्ये सुद्धा तन्वीला अगोदरच सगळं सांगितलं हे समजलं होतं का तुम्हाला? बिग बॉस कधीच अनफेअर नसतात. बिग बॉस प्रत्येकाला काय म्हणतात त्याला समान अ, मांडतात आणि ते कधीच असं करत नाहीत. कुठलाच टास्क कुणालाच आधी कळलेला नसतो किंवा टास्कची उत्तरं म्हणा किंवा कसा खेळायचा आहे हे सगळं आपण आपल्या डोक्याने खेळावं लागतं. तिथे कुणासाठीच फेवरेटिझम केलं जात नाही. जेवण झालं का नाही? मी आता जेवायलाच बसलीये. खूप भूक लागली. पण म्हणलं 6 वाजता आपल्याला लाईव्ह करायचं होतं. सो लाईव्ह कम्प्लीट करून मग जेवायचं. तू खूप छान आहे आणि असं बोलायची तू की मी जशी आहे तशीच आहे, हे मला आवडलेलं तुझं फार. छान. येस. मी आधीच ठरवलं होतं की जर मी बिग बॉसच्या घरामध्ये जातीये आणि तुम्ही सगळेजण मला बघताय तर मला कुठलाच फिल्टर ठेवायचा नव्हता. किंवा कुठलाच एक म्हणतो ना आपण मुखवटा घेऊन फिरायचं नव्हतं की मी अशीच आहे आणि मी तशीच आहे. बोलतो ना आपण एक कॅरेक्टर प्ले करतात. खूप वेळा असं होतं बिग बॉस मध्ये, काही लोक खूप एखादं कॅरेक्टर प्ले करतात. मी खूप छान मुलगी आहे असं दाखवतात की मी किती छान आहे, मी खूप चांगली आहे. पण बिग बॉसचा खेळच असा आहे की कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी ते ते दिसूनच येतं की खरं काय आणि खोटं काय आहे. त्यामुळे मला जेव्हा बिग बॉस आलं आणि तेव्हा मी ह्या गोष्टी ठरवल्या होत्या की जर मी बिग बॉस मध्ये जाते आणि एवढी सगळी लोक मला बघणार आहेत टीव्ही वरती, तर मला कुठलाही मुखवटा घेऊन फिरायचं नाहीये ना, मला कुठला फिल्टर युज करायचा आहे. कारण मी जशी आहे, जर तुम्हाला तशी आवडतीये तर चांगलंच आहे आणि नाही आवडत आहे तर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण कुठल्या तरी शो साठी किंवा लोकांना काहीतरी खोटं दाखवायचं हे मला कधीच जमणार नाही. कारण तेवढी चांगली ऍक्टर पण नाहीये मी की 100 दिवस मी ऍक्टिंग नाही करू शकत. तर त्याच्यामुळे लोकांना एक बोलतो ना आपण वेड्यात काढल्यासारखं म्हणजे होतं ते की आपण आहोत एक आणि दाखवतो एक, तर लोकांना वेड्यात काढल्यासारखं. तर मला ते कधीच करायचं नव्हतं. माझं असं होतं की माहित नाही बाहेर काय चालू आहे, कसं चालू आहे, लोक मला सपोर्ट करतायत, मला टोमणे मारतायत, शिव्या देतायत, काय करतायत हे काहीच कळत नव्हतं आतमध्ये. पण मी जशी आहे मला रिअल राहायचं होतं की पटतंय तर घ्या नाहीतर सोडून द्या. असं होतं माझं की बाबा हा नाहीये मी आहे आळशी. आणि असं नाहीये, सगळेच आळशी असतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा आपल्याला असं होतच की यार थोडा वेळ अजून झोपायचंय. होतच ना. तर त्या बाबतीत मी आळशी आहे. पण मी खूप खूप पण काय म्हणतात त्याला की असं नाहीये. बस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्या गेमला मी तेवढं इम्पॉर्टन्स देऊन ते खेळले म्हणून फायनलिस्ट झाले. बोल.
किड्या 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 महाराष्ट्र बघत होता. टोळीला कसं टार्गेट करत होतात ते. पण टोळी खूप स्ट्रॉंग होती आणि अजून पण आहे. बाहेर सुद्धा चर्चेत पण टोळीच आहे. आतमध्ये आम्ही खूप 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 मजा केली आणि मी खरं सांगते, जेवढी मला लोक म्हणतात ना की आळशी आहेस आळशी आहेस असं, तेवढी मी आळशी नाहीये. मी रोज सकाळी उठून विशालसाठी चहा बनवायचे. म्हणजे किचन मध्ये काय म्हणजे असं व्हायचं की नाही का यार, सगळंच आपल्याला करायला लागतंय सगळंच. ए वाव नाईस. मी खूप मिस करते हा मग. माझ्याकडे नाहीये, मी घेतला नाही. हा, ही एक आठवण आहे की जी म्हणजे सोसायटीचा कप एक खूप भारी आठवण आहे. जेव्हा पण नाही का ह्याचे तर खूप वेळा कप फुटलेत, माझे पण खूप वेळा कप फुटलेत घरामध्ये. आणि बिग बॉस आम्हाला पाठवायचे नवीन परत नाव लिहून. तर रोज सकाळी उठायचं, आपला मग कुठे शोधायचा आणि त्याच्यामध्ये छान गरम पाणी प्यायचं. म्हणजे माझं हे रुटीन झालं होतं. आणि माझा तो फेवरेट सोफा, तो आपला दरवाजाच्या राईट साईडचा जो फेवरेट सोफा होता, त्याच्यावरती मस्त बसायचा, विचार करायचा की आज काय करायचं, आज काय करायचं, नाही 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 नाही. आज काय टास्क असेल, आज आज कुठे, काहीच नाही करायचं. आज काहीच नाही करायचं. आज कुणाला नाही सांगायचं. फक्त विशालसाठी चहा बनवायचा, त्याच्यासाठी जेवण बनवायचं आणि काहीच नाही करायचं. आणि काहीच नाही करायचं. बाकीचे किती काही ओरडले तरी चालेल, भांडले तरी चालेल, पण काहीच नाही करायचं. तुझा इंटरव्ह्यू कधी असणार आहे बघूयात. आता 1-2 दिवस अजून जातील, त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूज देईन. काल राधाला फोन केला होता मी, राधासोबत बोलत होते, पण आता हिला काय झालंय काय माहिती, काय येत नाहीये. अरे ती प्रयत्न करते येण्याचं. शी इज टेलिंग मी की लाईव्ह जॉईन होता येत नाहीये तिला. हम्म. रोशन कुठे आहे रोशन? तो तर नाहीच आहे, तो ऑफलाईन आहे. रुचिता? ती पण नाहीये, ती पण ऑफलाईन आहे मे बी. राखीची एक गोष्ट भारी आहे, पण राखी आपल्याला असं वाटतं की खूप कशी आहे ही, अशी कशी वागती हे ते, पण ती खूप प्रेमळ आहे, खूप जास्त मायाळू आहे. म्हणजे ती भांडणार पण परत ती छान छान जेवण पण बनवून खायला घालणार, अशी आहे राखी. तर त्याच्यामुळे राखी बद्दल मला काहीच गिला शिकवा नाहीये. खूप छान आहे कधी राखी. कधी कधी लोकांवर वर पण ती भाज्या करते. मिरची, जिरा, हल्दी. त्यांना वाटतं की लोकच वांगी आहेत, त्यांचंच भाजी बनवतात. हो, आणि मी तिला थांबवत होते आणि तुझं असं चाललेलं, टाकू दे ना टाकू दे. अरे काय टाकू दे ना. त्याच्यानंतर जेव्हा तो किस्सा झाला, तुला तुला आठवतंय ना, तुझं ते जिरा पावडर हे ते सगळे डोळे लाल झाले होते सगळं हे. मी म्हटलं जर तिने मिरची टाकली असती, मिरची पावडर, तर मग तर तुझे वांदे झाले असते, वाट लागली असती तुझी वाट. पण ती टाकते, हुल देत होती. मला नाही वाटत ती टाकणार होती. ती नाही हुल देत नाही होती. नाही, टाकलं असतं तिने. बरं झालं मग, बापरे. मग बरं झालं, उलट मी तिला थांबवलं. मला वाटतं ती हुल देते, टाकणार नाही. नाही, टाकलं असतं तिने. असे तर किती किस्से. आधीच तर काही आठवतच नाहीये ना रे, पहिल्या दुसऱ्या आठवड्याचं. आवाज नाही येतो तुझा. मी बोलत नाही तर आवाज हा कसा हा, येणार? सॉरी सॉरी, बोल बोल. नाही, मला वाटलं तू काहीतरी बोललास. तुला ते टास्क आठवतं, ते लास्ट टास्क जिथे आपल्याला पैसे कमवायचे होते घरासाठी, हम्म. आणि मी विसरलो की मी बोलू शकतो. हा हा हा, आठवते, मला आठवते. दमशराज खेळत होतास, दमशराज. मी